नोकरी करायची का स्वतःचं काहीतरी करायचं? हा हल्लीच्या तरुण तरुणींपुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि संभ्रम आहे. याच्यावर इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर साहित्य उपलब्ध आहे. पण या साहित्याने संभ्रम कमी होण्यापेक्षा वाढण्याची शक्यता जास्त. कारण मुळात आपण नोकरी किंवा स्वतःचं काहीतरी याचा जो मर्यादित अर्थ आहे तो समजून घेत नाही. तुमचा नोकरी करणं असो किंवा स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा करणं असो, त्याचा मुख्य उद्देश हा अर्थार्जन करणं आणि तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणं हा आहे. त्यामुळे तुमचं पॅशन फॉलो करा, तुम्हाला कामात आनंदच मिळाला पाहिजे, तुम्हाला आवडेल तेच करा. हे बोलायला जरी कितीही चांगलं असलं तरी बहुसंख्य लोकांकरता ते वास्तव असू शकत नाही. फार कमी भाग्यवान लोकांना असं मिळतं की त्यांना जे काम करायला आवडतं तेच काम त्यांना करायला मिळतं आणि त्यातूनच त्यांना अर्थार्जन सुद्धा करता येतं. मात्र आपला सहभाग त्या फार संख्येने कमी असलेल्या ग्रुपमध्ये नसेल तर खिन्न होण्याचं किंवा दुःखी होण्याचं काहीही कारण नाही. कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अर्थार्जन आणि चरितार्थ चालवणं हा आपला नोकरी किंवा उद्योगधंदा करण्याचा मुख्य उद्देश आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि एकदा नोकरी किंवा स्वतःचा काहीतरी करण्याचा मुख्य उद्देश तुमच्या लक्षात आला की तुम्ही नोकरी किंवा स्वतःचं काहीतरी करणं याच्याकडे तेवढ्या मर्यादित दृष्टिकोनातनं बघू शकता. आणि तेवढ्या मर्यादित दृष्टिकोनातनं बघायला लागलात की त्याचे फायदे तोटे सुद्धा तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतील. उदाहरणार्थ नोकरीचा जर विचार करायचा झाला तर तुम्ही स्वतःला मालकाच्या ठिकाणी ठेवून विचार केला पाहिजे. आता तुम्ही स्वतः जिथे मालक आहात, मग तुमचे ड्रायव्हर असतील, तुमचा ऑफिसचा स्टाफ असेल, तुमचं घरकाम करणारी माणसं असतील, त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतात? तर तुम्ही सांगितलेलं काम तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आणि तुम्ही सांगितलेल्या वेळेत त्या माणसांनी पूर्ण करावं. ही कोणत्याही मालकाची नोकराकडनं असलेली स्वाभाविक अपेक्षा आहे. तिथे नोकरांनी स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या वेळेनुसार त्याला आवडेल तसं असं काहीतरी करणं अपेक्षित नाहीये. म्हणून जर तुम्हाला तुमच्याकडनं असलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकता असं वाटत असेल तर तुम्ही नोकरी स्वीकारावी, त्याच्यात काहीही गैर नाही. पण जर प्रत्येक बाबतीत तुम्हाला स्वातंत्र्याची, नाविन्याची, एखादी गोष्ट नवीन पद्धतीने करण्याची आवड असेल तर नोकरी तुमच्याकरता नाही, तिथे तुमची घुसमट होऊ शकेल. कारण नोकरीमध्ये तुम्ही एका व्यवस्थेचा भाग असता आणि त्या व्यवस्थेमध्ये जी अधिकारांची उतरंड असते त्यामध्ये प्रत्येक वरिष्ठाला प्रत्येक कनिष्ठाकडनं ठराविक अपेक्षा असतात आणि त्या ठराविक अपेक्षांची पूर्तता हेच त्या नोकरीचं मुख्य गमक असतं. किंबहुना त्यांनी सांगितलेली कामं त्याच्या पद्धतीने करता यावी म्हणूनच त्या लोकांनी तुम्हाला ठेवलेलं असतं. फार कमी ठिकाणी तुम्हाला तुमचं काम तुमच्या पद्धतीने करण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं. ते सुद्धा फार कमी ठिकाणी आणि फार कमी वेळेला मिळतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही नोकरी स्वीकारता तेव्हा मुख्यतः तुमच्या वरिष्ठांच्या अपेक्षांची पूर्तता करणं हा आपला मुख्य उद्योग आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही स्वतःचं काहीतरी करत असता तेव्हा असं नसतं. पण त्याबरोबरच तुम्हाला जसे पूर्ण अधिकार मिळतात तशी पूर्ण जबाबदारी सुद्धा स्वीकारावी लागते. नोकरीमध्ये तसं नसतं. नोकरीमध्ये वरिष्ठाच्या सांगण्यानुसार तुम्ही काही केलं आणि त्याचे परिणाम वाईट झाले तर त्याचे परिणाम वरिष्ठाला किंवा त्या सगळ्यांना एकत्रितपणे भोगायला लागतात. तुमच्यावर त्याचं खापर फोडलं जात नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःचं काहीतरी करता, स्वतः निर्णय घेता आणि त्याचे वाईट परिणाम होतात तेव्हा ते तुम्हाला व्यक्तिशः भोगावे लागतात. तुम्ही त्याचं खापर किंवा टेपर कोणावरही ठेवू शकत नाही. सगळ्यात पहिले नोकरी किंवा स्वतःचं काहीतरी याच्याबद्दल जो एक फार मोठा गैरसमज आहे की नोकरी वाईट आणि स्वतःचं काहीतरी चांगलं, हा गैरसमज आधी डोक्यातनं काढून टाका. या दोन अर्थार्जनाच्या आणि चरितार्थ चालवण्याच्या पद्धती आहेत. त्यामध्ये चांगलं किंवा वाईट असं काहीही नाही. नोकरी करणाऱ्या माणसाची जशी सुखदुःख आहेत तसं स्वतःचा उद्योगधंदा करणाऱ्या माणसाची सुद्धा सुखदुःख आहेतच. नोकरी करणारा 100% दुःखी आणि स्वतःचं काहीतरी करणारा 100% सुखी असं अजिबात नाही आहे. आणि हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या आसपास जे नोकरी करणारे आहेत, जे उद्योगधंदा करणारे आहेत, त्यांच्याशी बोलून तुम्ही हा अनुभव घेऊ शकता.
तुम्ही दुकानदाराशी बोला, तुम्ही तुमच्या गॅरेजवाल्याशी बोला, तुम्ही तुमच्या मेकॅनिकशी बोला, इलेक्ट्रिशियनशी बोला आणि जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्याशी बोला. त्या बोलण्यातनं तुम्हाला हेच दिसून येईल की प्रत्येकापुढे काही ना काही संधी आणि काही ना काही आव्हानं ही कायम असतातच आणि ती तशी राहणारच आहेत. कोणतीही गोष्ट पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट असूच शकत नाही. आणि हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुमचं एकंदर व्यक्तिमत्व कसं आहे ते लक्षात घेऊन तुम्ही नोकरी किंवा स्वतःचं काहीतरी यापैकी योग्य तो निर्णय करू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्वाला ज्या प्रकारची वागणूक करायची आवडते तसं जर तुम्हाला करायला मिळालं तर तुम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल हे नक्की. पण ती संधी मिळत नाही तोवर दुसरं काहीतरी करायचंच नाही असा मूर्खपणा सुद्धा करू नका. कारण शेवटी आयुष्य चालवण्याकरता सगळ्यांना पैशाची आवश्यकता असतेच. तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायची खूप इच्छा आहे पण भांडवल नसेल तर भांडवल मिळवण्याकरता थोडे दिवस नोकरी करण्यामध्ये काहीही गैर नाही. बरं, नोकरी पकडून तुम्हाला ती नोकरी आवडली तर तीच चालू ठेवण्यात सुद्धा काहीही गैर नाही. कारण बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला एखादी गोष्ट आवडते पण प्रत्यक्षात दुसरी गोष्ट केल्यावर आपण त्याच्यात रमतो आणि त्या गोष्टीत जर आपण रमलो तर मी तेव्हा तसं म्हणालो होतो म्हणून मला आता हे असं केलं पाहिजे वगैरे भानगडीत अजिबात पडू नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे चांगलं, सुखकर, आनंददायक वाटतंय ते करत राहण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही किंवा इतर लोक काय विचार करतात, तुम्ही किंवा इतर लोक काही काळापूर्वी काय बोलला होतात याचं एका मर्यादेपुढे प्रेशर तुम्ही स्वतःवर ठेवू नका. कारण तशा प्रेशरमध्ये तुमच्याकडनं चुकीचे निर्णय घेतले जाण्याचीच शक्यता जास्त आहे. म्हणून कोणताही निर्णय घेताना तुम्हाला ती गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे की नोकरी म्हणजे नक्की काय, त्यामध्ये माझ्याकडनं काय अपेक्षा असतात, स्वतःचा उद्योगधंदा म्हणजे कसा करायचा, त्यामध्ये मला काय करायला लागतं आणि या दोन्ही गोष्टींचा तुम्ही तटस्थपणे विचार केलात आणि त्याच्या जोडीला या दोन गोष्टींपैकी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं काय आहे हे जर तुम्ही शांतपणे बसून विचार केलात तर आपण नोकरी करावी का स्वतःचं काहीतरी करावं हे उत्तर तुमचं तुम्हालाच मिळेल. त्याच्याकरता कोणत्याही बाह्य व्यक्तीच्या उपदेशाची किंवा ज्ञानाची आवश्यकता उरणार नाही.